नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये। आज आपण 2026 नवीन अभ्यासक्रमानुसार 6वीचा विज्ञानाचा पहिला धडा लक्षणे सजीवांची यांचा स्वाध्याय बघत आहोत। चला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा। अ, प्रत्येक सजीव स्वतःसारखे आणखी सजीव निर्माण करतो, याला प्रजनन म्हणतात। तर इथे प्रजनन उत्तर आहे। दुसरा प्रश्न आहे, वाढ आणि प्रजनन ही सजीवांची प्रमुख लक्षणे आहेत। तर इथे वाढ आणि प्रजनन ही उत्तर आहेत। पुढे आहे क, अन्नामुळे होणारी सजीवांची वाढ आणि विकास यांना सजीवांचे लक्षण असे म्हणतात। इथे लक्षण हे उत्तर आहे। ड, सजीवांचे शरीर पेशींचे बनलेले असते। इथे पेशींचे हे उत्तर आहे। दुसरा प्रश्न, पक्षी, मासे, जनावरे हालचाल करून स्वतःची जागा बदलू शकतात। पालापाचोळा तसेच ट्रॅक्टर, बैलगाडी सारखी वाहने त्यांच्या जागा बदलू शकतात। या दोन्ही प्रकारच्या हालचालीत महत्त्वाचे फरक कोणते? उत्तर आहे, सजीवांची हालचाल म्हणजे जसं की पक्षी, मासे, जनावरे ही हालचाल स्वयंप्रेरित म्हणजे स्वतःहून केलेली असते। सजीवांना शोधण्यासाठी, रक्षणासाठी किंवा निवाऱ्यासाठी स्वतःच्या इच्छेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात। तर निर्जीवांची हालचाल म्हणजेच पालापाचोळा, ट्रॅक्टर आणि बैलगाडी ही हालचाल स्वतःहून होत नाही, तर ती बाह्य शक्तीवर अवलंबून असते। म्हणजे जसं की पालापाचोळा हवेमुळे उडतो, तर ट्रॅक्टर किंवा बैलगाडी चालवण्यासाठी इंधन किंवा बैलांच्या ताकदीची किंवा बाह्य ऊर्जेची गरज असते। तिसरा प्रश्न, अनेक रोगांचे जंतू अतिशय सूक्ष्म असतात। ते नुसत्या डोळ्यांनी न दिसणे इतके लहान असतात। एवढ्या लहान सजीवांचे प्रजनन होत असेल का? तुम्हाला काय वाटते? हे कशावरून ठरवले ते सांगा। उत्तर आहे, होय, एवढ्या लहान सूक्ष्म जंतूंचेही प्रजनन होते। कारण आहे की प्रजनन हे प्रत्येक सजीवाचे मुख्य लक्षण आहे। जेव्हा आपल्या शरीरात एखाद्या रोगाचा जंतू शिरतो, तेव्हा काही काळातच त्याची संख्या झपाट्याने वाढते आणि आपण आजारी पडतो। त्यांची संख्या वाढणे म्हणजेच त्यांचे प्रजनन होणे होय। यावरून स्पष्ट होते की सूक्ष्म जंतूंचेही प्रजनन होते। चौथा प्रश्न आहे, सजीवांना भोवतालच्या परिस्थितीची जाणीव असते। हे उंदीर, मांजर, कुत्रा यांच्या वागण्यावरून स्पष्ट करा। वेगवेगळ्या प्रसंगात ते कसे वागतात त्याचे अनुभव निरीक्षणे लिहा। उत्तर, सजीवांमध्ये चेतना क्षमता असते। याचे निरीक्षण पुढील प्रमाणे करता येते। जसं की मांजर, स्वयंपाकघरात दुधाचे भांडे उघडे दिसताच मांजर हळूच तिथे येते, पण माणसाची पावले वाजली की कुणी आल्याची जाणीव होताच ते लगेच पळून जाते। उंदीर, अंधारात शांततेत फिरणारा उंदीर अचानक दिवा लावला किंवा कसलाही लहान आवाज झाला की लगेच बिळाकडे धाव घेतो। कुत्रा, अनोळखी व्यक्ती घराच्या आसपास दिसली की कुत्रा भुंकायला लागतो। तसेच घराचा मालक किंवा ओळखीची व्यक्ती आल्यावर तो शेपूट हलवून आनंद व्यक्त करतो। प्राण्यांच्या हालचालींचे सुचतील तेवढे वेगवेगळे प्रकार आणि त्या प्रकारांनी हालचाल करणारे प्राणी यांच्या आद्या करा। हालचालीचा प्रकार आहे उडणे, पक्षी प्राणी, चिमणी, कावळा, पोपट, फुलपाखरू। पोहणे कोण करतं? तर मासे, बेडूक, कासव आणि बदक। सरपटणे, साप, गांडूळ, पाल, गोगलगाय। धावणे किंवा चालणे, कुत्रा, मांजर, घोडा, हरिण किंवा वाघ। उड्या मारणे तर बेडूक, टोळ, कांगारू आणि ससा। 6वा प्रश्न आहे, वनस्पतींना चेतना क्षमता असते, हे ज्यावरून समजते अशी सुचतील तेवढी तुमची निरीक्षणे आणि अनुभव लिहा। उत्तर, लाजळूचे झाड, लाजळूच्या पानाकडे बोट नेताच किंवा त्याला स्पर्श करताच त्याची पाने लगेच मिटतात। प्रकाशानुवर्तन म्हणजे सूर्याकडे झुकणे, तर खिडकीत ठेवलेले कुंडीतील रोप नेहमी बाहेरून येणाऱ्या सूर्याच्या प्रकाशाच्या दिशेने वागते किंवा वाढते। पुढे आहे सूर्यफूल, तर सूर्यफुलाचे तोंड नेहमी सूर्याच्या दिशेने फिरताना दिसते। किंवा पाने मिटणे, तर जसं गुलमोहर किंवा चिंचेची पाने संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तानंतर मिटतात आणि सकाळी पुन्हा उघडतात। 7वा प्रश्न, कासवे बराच काळ पाण्यात राहतात, थोड्या थोड्या वेळानंतर ती पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन डोके पाण्याबाहेर का काढतात? मासे मात्र असे करत नाही, का बरं? उत्तर आहे, कासवाचे कारण आहे की कासवाकडे श्वसनासाठी मानवाप्रमाणे फुफ्फुसे असतात। ते पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन घेऊ शकत नाही, त्यामुळे हवेतील ऑक्सिजनच्या श्वासावाटे घेण्यासाठी त्यांना वारंवार पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागते। तर माशांचं कारण आहे की माशांकडे श्वसनासाठी कल्ले असतात। मासे पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन कल्ल्यांच्या मदतीने थेट शोषून घेऊ शकतात, त्यामुळे त्यांना श्वास घेण्यासाठी पाण्याच्या बाहेर येण्याची गरज नसते। 8वा प्रश्न आहे, खाली बेडकाचा जीवनक्रम उलटसुलट क्रमाने दिलेला आहे, तो योग्य क्रमाने येण्यासाठी चौकटीत योग्य क्रमांक द्या।
तर इथे तुम्ही बघू शकता की पहिलं ते काय म्हणतात त्याला, पहिला आहे तो मधला चौकट, दुसरी चौकट पहिली आहे, तिसरी चौकट चौथी आहे आणि चौथी चौकट पाचवी आहे आणि दुसरी चौकट पाचवी आहे. सो अशा प्रकारे या प्रकारे बेडूक तयार होतो. 9वा प्रश्न आहे, सजीव आणि निर्जीव यांच्या लक्षणांच्या आधारे खालील उदाहरणांचे सजीव आणि निर्जीव असे गट करा. उदाहरणे आहेत दगड, फुलपाखरू, सायकल, पुस्तक, मासा, हवा, झाड, पतंग आणि बस. सजीव यातले कोण कोण आहे, तर फुलपाखरू, मासा आणि झाड. निर्जीव यातले आहेत की दगड, सायकल, पुस्तक, हवा, पतंग आणि बस. 10वा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. दुष्काळात पुरेसा चारा आणि पाणी न मिळाल्याने जनावरांवर कोणते परिणाम होतात? उत्तर आहे, दुष्काळात चारा पाणी न मिळाल्याने जनावरे कुपोषित होतात, त्यांचे वजन घटते आणि ती आजारी पडतात. दुभत्या जनावरांचे दूध देणे बंद होते. अत्यंत तीव्र टंचाई असल्यास अनेक जनावरे भूक व तहानेने मृत्युमुखी पडतात. वाघाचा बछडा मोठा होतो, त्याचाही विकास होतो का? हे विधान स्पष्ट करा. होय, हे विधान पूर्णपणे सत्य आहे. वाघाचा बछडा जन्माला येतो तेव्हा तो आकाराने लहान असतो आणि पूर्णपणे आईवर अवलंबून असतो. हळूहळू त्याचे पोषण होऊन त्याच्या शरीराचा आकार, उंची आणि वजन वाढते. हीच त्याची वाढ आहे. वाढ होत असताना तो शिकार करणे, स्वतःचे रक्षण करणे, धावणे यांसारखी कौशल्य शिकतो. म्हणजेच बछडा मोठा होताना त्याची वाढ आणि विकास दोन्ही गोष्टी होतात. उपक्रमाचा प्रश्न आहे की नैसर्गिक डिंक कुठून व कसा मिळवतात? अशाच या प्रकारे आणखी कोणकोणते पदार्थ मिळवतात याविषयी मोठ्या व्यक्तींशी बोलून माहिती मिळवा. तर कुठून मिळतात? तर नैसर्गिक डिंक हा प्रामुख्याने झाडांपासून मिळतो. बाभूळ, कडुनिंब, शेवगा आणि धावडा या झाडांपासून मोठ्या प्रमाणावर डिंक मिळवला जातो. तो कसा मिळवतात? तर झाडाच्या खोडाला किंवा फांद्यांना जाणीवपूर्वक लहान जखम केली जाते किंवा नैसर्गिकरित्या खोडाला भेगा पाडतात. झाड स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्या जखमेतून एक चिकट द्रव बाहेर टाकते. हा द्रव हवेच्या संपर्कात आल्यावर हळूहळू सुकतो आणि कडक होतो. हा वाळलेला कडक झालेला भाग झाडावरून खरडून गोळा केला जातो. यालाच आपण नैसर्गिक डिंक म्हणतो. याचे वापर खाण्यात म्हणजेच डिंकाचे लाडू आणि डिंक म्हणून चिकटवण्यासाठी होतो. ज्याप्रमाणे डिंक मिळवला जातो अगदी त्याचप्रमाणे झाडांच्या रसापासून किंवा चिकापासून खालील महत्त्वाचे पदार्थ मिळवले जातात. पहिला आहे रबर. तर हिविया नावाच्या रबराच्या झाडाच्या खोडाला तिरपा छेद देऊन त्यातून निघणारा पांढरा चिकट रस गोळा केला जातो. त्यावर प्रक्रिया करून नैसर्गिक रबर बनवले जाते. तर दुसरे आहे राळ किंवा राळ तेल. तर प्रामुख्याने पाईन किंवा सुगंधी झाडांच्या खोडातून हा घट्ट द्रव मिळतो. याचा वापर धूप, उदबत्त्या, रंग आणि औषधांमध्ये होतो. हिंग. फेरुला नावाच्या वनस्पतीच्या मुळांना जखम करून किंवा छेद देऊन त्यातून येणारा रस वाळवला जातो, ज्यापासून आपण स्वयंपाकात वापरणारे हिंग तयार होतो. ताडी किंवा माडी. माड, नारळ किंवा ताडाच्या झाडांच्या फुलांच्या दांड्याला छेद देऊन त्यातून पाझरणाऱ्या रसाला मडक्यात गोळा केले जाते. तर हा स्वाध्याय कसा वाटला हे कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.